हॅलो, सोलापूरहून बोलतोय. हॅलो, तरी आपल्या इथं ती अण्णाभाऊसाठी जयंती होती, तरी ती कार्यक्रम ठेवला होता हो. कधी? 25 तारखेला. 25, 26, 2. हा, आता येणार आहे. येणार आहे का गेलेल्या? आता येणार आहे. आता ही उद्याची परवाची ऑगस्ट. हा. 25 ऑगस्ट. हा. तरी ते आपली सगळी येणार, ते रजिस्ट्रार मोठी मोठी येणार सगळी, बीडची, आपले लातूरची, असे म्हणजे सगळे येणार आहे ते. हा. मग तुम्ही बी येता, कसं करता? कुठे यायचंय? सोलापूरमध्ये. कोण आहे तुम्ही? मी इथला ह्या म्हणजे आपला ह्याचा अध्यक्ष आहे मंडळाचा. हा का दादा, काय माहितीये का? हा. माझं मिस्टर बाहेर कामाला जाणार आहेत ना, आणि मग पोरं घेऊन नाही मला यायला नाही, जमणार. तसं नाही. असं आपण असं सगळ्याला म्हणजे असं हे फुकट बोललं नाही बरं का. म्हणजे असं जेच त्याला असं पैसे देऊन गाडी पाठवली आहे. तुम्ही म्हणलो तर गाडी पाठवून देता तुम्हाला, आणायला न्यायला, असं सोडायला. बघा मग कसं करतो. मग मी तुम्हाला तसं सांगते फोन करून. कधी सांगसाल? आता कसं सांगू तुम्हाला? तरी तुम्ही म्हणलो तर तुम्हाला न्यायला बी गाडी पाठवतो आणि तुम्हाला सोडायला बी सांगतो. म्हणजे असं माझे मिस्टर का नाही मोहोळला कामाला येतं. त्यांना कॉल जोडता का तुम्ही? त्यांना कॉल जोडता का म्हणलं? नाही, सध्या ते घरच येतं. आता सध्या बाहेर कुठे तर गेले. द्या की मग त्यांच्यापाशी बोलतो मी. नाहीतर पण ते बाहेर गेलेत ना कुठेतरी, बहुतेक दुकानाला गेलं असतं. बघा मग काय तर ऍडजस्ट करून या की. यायला काय अडचण नाही, मी जायला कुठे बी जाते. पण कसं आहे माहितीये का? हा. 2 लेकरं आहेत माझ्या संग. होय. हा, मग 2 लेकरं घेऊन असं म्हणजे नाही का सोलापूरमध्ये कुठं बसणार बघत. आणि समजा गाडी एक काम करा, इकडे का की तुम्ही लेकरं बी घेऊन या, म्हणजे तुम्हाला गाडी पाठवल्यावर तुम्ही चलते की. हा, पण अनोळखी गाडीत कसं बसणार मी? गाडी म्हणजे अशी मोटरसायकल नाही. नाही, अनोळखी गाडी. आता पॅकच गाडी असणार ना तुमच्याकडे? हा, म्हणजे असं तुमची सगळी फॅमिली साठी गाडी पाठवली असती. नाही, आमचं आम्ही येईल तसं काय नाही. जर ह्यांना विचारते ना अगोदर की असं असं हाय, ऍड्रेस देऊन ठेवा, येईल मग. तुम्हाला व्हॉट्सअपवर लोकेशन टाकता मग. मग बघा काय तर करा ऍडजस्ट, असं बघा. का नाही असं म्हणजे आल्याबद्दल असं कोणाला असं हे नाही, सगळ्याला पैसे हे असं द्यायचे, म्हणजे असं बक्षीस ठेवलेलं आहे. कशामुळे? म्हणजे जयंती निमित्तानं? हा, जयंती निमित्तानं. कधी सांगसाल मग तुम्ही? आता तर सांगायला मला ते आल्यावरच सांगणार मी. ते आता कधी येतील त्यांचा भरोसा नाही. ते येणार आहेत, कोंडूतात येणार आहे ते. हा का, म्हणजे सगळं सेलिब्रिटी बोलवलं? हा, सगळे याल ते. आपलं घरगुतीच आहे का मंडळातून आहे? आपलं मंडळात तर बी आहे, असं घरगुती म्हणजे असं दोन्ही बी असं केलेलं आहे मी. हा का? हा. बर, ते आलं तर मग मी फोन करते तुम्हाला. चालतंय. तुमच्याकडे ते आता बोललो त्या साक्षी रटोडे, काय ते त्यांना आमच्या साईडला कोण कोण आहे? औदुबर गवार एक आहे. हा, औदुबर गवार आहे, ते साक्षी राठोड, विनायक, अजून काय तर असं काय तर आहे त्यांचं नाव, पारवशी काय तर. पूजा. हा, ते आमच्या साईडचे आहेत. हा, त्यांना बी बोललो की मी. पवन जाधव बघा. पवन जाधव का? अजून काय नाव होतं? एवढेच होते म्हण. बघा मग तुम्ही बी असं काहीतरी प्रयत्न करा थोडा आमच्यासाठी. काय असेल ते तुमचं बी खर्च अर्ज घ्या म्हणे या जायचा. बर, सांगते तसं. इथं आल्यावर अजून परत सत्कार हे आहे ते सगळ्याची. हो, त्याच्याबद्दल काय नाही. पण कसं आहे माहितीये का, माझं मी जायला कुठं पण जाते, पण लेकरं माझ्या संग आहेत. 2 लेकरं घेऊन मी कुठं प्रवास करू शकत नाही. तुमच्यासाठी एक असं प्रायव्हेट गाडी पाठवतो आम्ही सेपरेट. तुम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये का ना, तुम्ही किती जर विश्वास दिला ना मला, तर मी कोणाच्याच प्रायव्हेट गाडीमध्ये बसत नाही. तर मी स्वतः येतो मग तुम्हाला न्यायला. एक तर आपली घरगुती गाडी, नाही तर सरळ का नाही सरकाराची गाडी एसटी, बस. होय. बघा काय तर टाइम काढून याच तुम्ही प्रयत्न करा थोडा. प्रयत्न तर करते, पण मी अगोदर ह्यांना सांगायला लागेल ना मला, कारण हे आता नवीनच कामाला लागलं मोहोळमध्ये. आले असली तर देता का मग? तिने आलती का? आले असल्यावर द्या त्यांच्यापाशी, मी सांगतो त्यांना म्हणलं बोलतो. ते दारू आहे, ते दारू पितोय, मटण घातलंय शिजायला, गेलंय कुठं पियाला गेलंय का दुकानाला गेलंय का कुठं? होय, माल लावती होय. फेसबुकचं ते हे पासवर्ड बदलत बसले होते मी. हा.
दारू पिते का तिने? हा दारू पित आहे तिनं. अच्छा अच्छा. आता युट्यूबला तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर माझं फार तुमचे असं रामराड आहे की युट्यूब वर सांगितलेलं. बघता की तुमचा म्हणूनच नंबर काढला होता हो. कुणाकडून? हा हे तुमचं बघता म्हणूनच हे केला होता नंबर. हा हा. तर नाही युट्यूबवर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आमचा ते घरातलं कुटाणा सांगून सांगून जार आहे की त्या नवऱ्याच्या साड्या लावून. ते रिअल मध्ये सांगा कुठाला तुमचा सगळा ते. हा मग ते काय खोटं कशाला सांगू? खरंच आहे की आता लोक आता वर्षापूर्वी म्हणजे मी नवीन युट्यूबला आले होते तेव्हा तर सगळं पब्लिकनं बघितलं की भेटायला लोक लांबून लांबून येत होते मला फार नागपूर इकडून तिकडून. इकडे आहे का की म्हणजे ते आता तुमचं ते दारुडे हे म्हणजे असं ते पात्र केलं ते रिअल मध्ये आहे का? हा रिअलच आहे की ते सगळं. सनी कुठं सनी काय ते सनी का काय नाव आहे की ते बारक पोरग काय ते आता अभ्यास करताय घरात. होय. हा. अच्छा मग बघा काय तर तुम्ही प्रयत्न करा याचा. होय मी प्रयत्न तर करते कारण मला अशा चांगल्या ठिकाणी कार्यक्रमाला मला जावं वाटतं आणि मी जाते पण. याच तुम्ही म्हणजे असं तुम्हाला न्यायला मी स्वतः येतो तुम्ही म्हणजे असं टेन्शनच घेऊन नका तुमच्या घरच्या सारखं असं. बर बर. आणि हे बी आपलं बक्षीस बी ठेवलेलं आहे. पहिलं बक्षीस आहे 11,000चं असं म्हणजे थोडं थोडं ठेवलेलं आहे. त्या बक्षिसाला कोण तुम्हाला सांगितलं का आमचा नंबर यायचा आता आम्ही पार महागाय सरलो की. तसं काय नसतंय नंबर असं म्हणजे काय. नंबर यायला त्याला ते काय म्हणते सबस्क्रायबर पाहिजे त्याला व्ह्यूज पाहिजे. अहो तुमचं भाषण लय चांगलं आहे हो. तसं नाही तुमचा आवाज बिवाज म्हणजे असं एकदम व्यवस्थित तुमची व्हिडिओ लय बघता आम्ही. हा ते तर मला माहिती आहे की माझी स्टोरी पब्लिकला आवडली म्हणून मला प्रसिद्धी मिळाली. माझ्या आवाजात दम आहे म्हणून मला प्रसिद्धी मिळाली. मी खणखणीत बोलते कुणाला न घाबरता त्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली. तुमचा आवाज असं एकदम असं लय खतरनाक असं एकदम झणझणीत आवाज निघतंय. असं दुसऱ्याच्या आवाज कसं असं दबत निघते थोडं थोडं असं अटकत घाबरत. हा मी कसं असतं जे मनामध्ये असतं ते फटाफट खोबरं खाली जे मनात आहे ते खरं असू दे पण खोटं बोलायचं म्हणलं की तत मग होतं मला ते बोलायलाच येत नाही. तुमचा आवाज म्हणजे असं कसं एकदम क्लिअर असं घरी बोलवणे आपलं जसं आपण कसं घरी बोलतो तसं क्लिअरच बोलून टाकता तुम्ही. मी लाजत लपत नाही कारण मला आई बाप नाहीत मला कुणाचा आधार नाही. मी सोशल मीडियाचा आधार घेतला स्वतःला न्याय मिळवून घेतला आणि सोशल मीडियावरच मी माझी फॅमिली समजते जे असेल ते सोशल मीडियावर. होय खरं म्हणायचं नाही की आपली इज्जत जाती आपला काय ते अजिबात असलं डोक्यात आणत नाही. तसं कोणाला भिवून राहायचं नाही आपण म्हणजे भिवून दबून कशाला राहायचं काय. त्यामुळे मी असं घाबरून राहत नाही कधी कारण जेवढं घाबरेल तेवढं घाबरत असतं त्यामुळे मी कधी घाबरून राहत नाही. चालतंय मग बघा काय तर प्रयत्न करा याचा. हा 25 तारखेला किती वाजेचा कार्यक्रम आहे? संध्याकाळी आहे. रात्री ना मग काय अडचण नाही 25 तारखेला कधी पण आलं तर चालत असेल की. तीच कधी बी या तुम्ही 6 वाजल्यापासून 9 वाजेस तर कधी बी या. संध्याकाळी हवं का आलं ते. हा द्या द्या संध्याकाळी 6च्या नंतर आलं मग सकाळी नमस्कार घालवा पहिल्यांदा. झोपली बिपली तर हा बरं बरं चालतंय. मग आलते काय तिने आलते का म्हणलं तिने काय काय दाजी आलते का म्हणलं आले ते द्या की मग. होय जरा फोन आलाय आमंत्रण आहे तुम्हाला सोलापूरचं बघा. कोल्हापूर नव्हे सोलापूर. कोल्हापूर म्हणाल ती काय. हॅलो नमस्कार दाजी. नमस्कार बोला. काय चालू आहे कुठे गेलतो म्हणून बाहेर काय राव. कुठली राहणार गेलतो लिंबू आणा गेलतो. 1 तास झालं तुमची आठवण काढलो राव काय मला बिल टाकायला गेलतो. नाही ना तसलं काय नाही बंद. तरी आपला कार्यक्रम आहे सोलापूर मध्ये. बर हा ती ताईला बोललो मी आता हा तर ते आता तुमच्या मनावर म्हणे याचं काय आता बघावं म्हणलं दाजीला बोलून. सोलापूर मध्ये कुठं आहे? सोलापूर मध्ये गौतम बुद्ध चौकात. मांगवड्याच्या अलीकडे. हा अलीकड. बर बर तर या जायला आपल्या म्हणजे गाडी हे पाठवली असती ना मी आलो असतो तुम्हाला न्यायला स्वतः. किती तारखेला आहे? 25 तारखेला. होय आता येईन या. हा आता परवा. अहो लेकरांची सुट्टी शाळेची. आज सुट्टी काय दिवस मला याचा आपल्याला 5 वाजता या तुम्ही 5 वाजता गाडी पाठवतो न्यायला. बर बक्षीस बी आहे आपलं काय असेल ते काय घेऊन जावं म्हणून. बर बर हा काय असेल ते आपली सोय बी करतो म्हणून आपला आपण एकीकडे.
त्यांचं चलू देऊ. लांब या जरा लांब येऊन बोला. हा हा पाठवा म्हणलो. म्हणजे इकडं आहे का गे आपला बेद बीत खारला इथे दारूचा मटणाचा हा हा काय तर पुढचं बघून नियोजन आपलं. बरोबर कुठे गे मग नक्की याचाल का? नक्की येतो की तुम्ही पाठवा की 25 तारखेला. मग उद्या तर 24. हा हा उद्याचा दिवसच आहे मला मध्ये. बरोबर पाठवा 25 तारखेला. मग तुम्ही येता का गाडी येते? चालतंय मग तुम्हाला लोकेशन पाठवतो आणि गाडी बी पाठवतो. बरं चालते. हा चालतंय ठेवू का मग? हा हा हा